नंदुरबारमध्ये लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट आहे। मतदार रविता तडवींना आता हक्काचं घर मिळणार आहे। वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं त्यांचं घर। लोकशाही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली आहे। तहसील स्तरावर ही सूचना देण्यात आली आहे की ते ज्या स्कीमसाठी एलिजिबल आहेत, ती संजय गांधी असली की इंदिरा गांधी, आपली जी सोशल प्रोटेक्शनची स्कीम्स आहेत ती आपली यंत्रणेमार्फत त्यांची अर्ज आणि सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ती बनवण्यात येईल आणि त्यांना ते सगळे लाभ आम्ही स्वमोटो देऊ। दुसरं जे घरकुलचा एक इश्यू होता की त्यांच्याकडे 8चे डॉक्युमेंट सगळे आहे आणि घरकुल जे नाही दिलंय, तर मनीवेलीमध्ये जवळपास 92 घरकुल आपले ऑलरेडी सँक्शन्ड आहे। त्यापैकी 20 ते 25 घर पूर्ण पण झाले। त्यांचं टार्गेट बघून त्यांचे जे सरपंच आणि ग्रामसेवक आहे त्यांच्या मार्फत ती ऍप्लिकेशन पण घेण्यात येईल आणि एलिजिबिलिटी प्रमाणे त्यांना तो लाभ पण नक्की देता येईल आम्हाला। वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं होतं। आता लोकशाही मराठीच्या बातमीनंतर त्यांना न्याय मिळताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।